ठाणे रेल्वे स्थानकातील नवीन सार्वजनिक शौचालय एक्सेलेटरच्या कामाला गती देणं, फलाटांवरती मुबलक पिण्याचं पाणी उपलब्ध करून देणे, वैद्यकीय कक्ष कार्यान्वित करणे, पावसाळापूर्व कामं तातडीने पूर्ण करणे, दिघा विभागातील इलठाणपाडा येथील रेल्वेच्या मालकीचे मोगली धरण नवी मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरित करणे इत्यादी विविध विकास कामांना गती देण्यासाठी लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के आणि मध्य रेल्वेचे डीआरएम हिरेश मीना यांचा संयुक्त पाहणी दौरा संपन्न झाला। हरीश मीना यांनी तातडीने अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे आदेश रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले। ठाणे पूर्व आणि पश्चिम दरम्यान मायक्रो टनेलचं काम पूर्ण झाल्याने पावसाळ्यात रुळांवरती पाणी साचणार नसून मुलुंड दिशेला पादचारी पुलाला मंजुरी मिळाल्याने खासदार नरेश म्हस्के यांनी समाधान व्यक्त केले। तसेच लवकरच ठाणे पूर्व येथील सॅटिस पुलावरून टीएमटीची वाहतूक सुरू होईल अशी माहिती देखील खासदार नरेश म्हस्के यांनी दिलेली आहे। ठाणे रेल्वे स्टेशनवरील विविध प्रश्न, प्रलंबित रखडलेली कामं, प्रवाशांच्या गैरसोयीचा आढावा घेण्यासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी मध्य रेल्वे प्रशासनाचे डीआरएम हिरेश मीना आणि वरिष्ठ रेल्वे अधिकारी यांचा पाहणी दौरा आयोजित केला होता। या दौऱ्यात संपूर्ण ठाणे स्थानक परिसराची पाहणी केली गेली। त्यानंतर स्टेशन मास्तर यांच्या कक्षामध्ये रेल्वे प्रशासन, ठाणे महानगरपालिका, प्रवासी संघटना आणि लोकप्रतिनिधींची बैठक संपन्न झाली। डीमार्टच्या सीएसआर फंडातून ठाणे रेल्वे स्थानकावरती स्वच्छतागृह उभारण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे। मात्र या कामात मोठी दिरंगाई होत असल्याबाबत खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे प्रशासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे। प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता ही कामं तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देखील यावेळी देण्यात आलेल्या आहेत। प्रथम हिरेश मीना हे डीआरएम म्हणून या ठिकाणी काम पाहत आहेत। मी खास करून त्यांचं अभिनंदन करेल आणि आभार मानेल। यापूर्वीचे पण डीआरएम आपण पाहिलेले आहेत, परंतु फील्डवर उतरून स्वतः काम करणारे डीआरएम म्हणून ते प्रसिद्ध आहेत। ते आल्यापासून बऱ्याचशा मागण्या आहेत। ठाणा स्टेशनच नाही तर अनेक स्टेशनच्या मागण्या, त्यांचं काम जोरामध्ये सुरू आहे। त्या दिवशी सुद्धा नवी मुंबई आणि सिडको यांच्यामध्ये जो समन्वय साधून नवी मुंबईतील स्टेशन रेल्वेने ताब्यात घेण्याचा जो काही निर्णय झाला आहे त्यांच्यामध्ये सुद्धा त्यांचा सिंहाचा वाटा आहे। अनेक छोटे मोठे विषय आहेत या ठाणा स्टेशनमध्ये। आपण पाहताय या ठाणा स्टेशनमध्ये दिवसेंदिवस सुधारणा होते, परंतु त्या ठिकाणी डीमार्टनी सीएसआर मधून जी काही स्वच्छतागृह करण्याचा जो निर्णय घेतला होता त्या कामामध्ये त्यांची दिरंगाई आहे। त्यांचं ते काम रखडलेलं आहे। पिण्याच्या पाण्याची समस्या असेल, प्लॅटफॉर्म नंबर 5 आणि 6 वरती जे एक्सलेटरचं काम आहे तो काही तांत्रिक अडचणींमुळे त्याच्यामध्ये तो खूप स्लो चालू आहे। त्याचबरोबर पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई असेल, 15 डब्यांचे जे काही गाड्या येणार आहेत त्यासाठी प्लॅटफॉर्मची लांबी वाढवणं गरजेचं आहे। बऱ्याच प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे, परंतु रात्रीचे 1-2 तास त्यांना मिळतात, त्यामध्ये काम करावं लागतं। त्यामुळे त्या कामाला गती देण्याच्या दृष्टीने सुद्धा आज चर्चा झालेली आहे। त्याचबरोबर जो खूप मोठा प्रश्न आहे, जो पाण्याचे स्रोत आपण नेहमीच शोधत असतो आणि रेल्वेच्या ताब्यामध्ये इलठाणपाडा जो नवी मुंबई पारसी खिलमध्ये एक मोठं धरण आहे आणि ते नादुरुस्त आहे, रेल्वे वापरत नाही, ब्रिटिशकालीन धरण आहे। ते धरण नवी मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात द्यावं, जेणेकरून आजूबाजूच्या परिसरामध्ये पाण्याची समस्या दूर होईल। याकरता आमचे सर्व नगरसेविका त्या ठिकाणच्या, आमच्या चांदणी चौगुले असतील, ॲडव्होकेट श्वेता काळे असतील, आमची गौरी आंग्रे असतील, या नगरसेवकांनी मागणी केली होती। ते सुद्धा निवेदन या ठिकाणी दिलेले आहेत। आमचे संजय वाघोले आहेत की त्यांनी त्या ठिकाणी पुनर्वसनाचा एक विषय आहे, रेल्वेच्या जागेवर काही 50-60 वर्षापासून काही घरं आहेत, तो एक विषय। या समस्या आहेत, स्वच्छतेच्या समस्या आहेत। माधवीताई नाईक ज्या नव्याने आता विधान परिषद आमदार आहेत त्यासुद्धा या ठिकाणी या लोकांच्या समस्या घेऊन आलेल्या आहेत आणि या सगळ्यांचा या ठिकाणी चर्चा झाली। आणि एक आनंदाची गोष्ट म्हणजे मुलुंडकडे जो आम्ही फुटओव्हर ब्रिजची मागणी केली होती तो या वर्षीच्या बजेटमध्ये तो मंजूर झाला आहे, त्याचं सुद्धा काम सुरू होणार आहे। 7 नंबर आणि 8 नंबरमध्ये शौचालयाचा जो विषय आहे त्या दृष्टीने सुद्धा निर्णय झालेला आहे की त्याची फिजिबिलिटी पाहून तो निर्णय घेतला जातो की एक्सेलेटरचा विषय आहे या संदर्भात सुद्धा माहिती घेऊन आपण त्या ठिकाणी फिजिबिलिटी बघून निर्णय घेतील। आणि जो कोपरी सॅटिसचं जे काम सुरू आहे त्याच्यामध्ये रेल्वे आणि ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये थोडाफार जो काही समन्वय नव्हता, त्यांच्या काही एकमेकांच्या अडचणी आहेत त्यासुद्धा त्या दूर झालेल्या आहेत। एकत्र बसून तो निर्णय घेऊन काही प्लॅटफॉर्म
4 नंबर प्लॅटफॉर्म वगैरे असतील ते आणि आमचा जो सॅटिसचा पूल आहे त्याची रहदारी कशा पद्धतीने सुरू आहेत या संदर्भात सुद्धा निर्णय आज झालेला आहे. खूप चांगला निर्णय झालेला आहे. पावसाळ्यापूर्वी स्टेशनची साफसफाई असेल, स्टेशनचे कुठे लिकेजेस असतील याकडे सुद्धा लक्ष देऊन या ठिकाणी काम युद्ध पातळीवर होणार आहे. हम धन्यवाद देते हैं ऑनरेबल एमपी साहब का कि वो आज स्टेशन पे आए और विभिन्न मुद्दों पे चर्चा हुई है. जाके हम लोगों ने देखी ये चीज़ें. कुछ काम चल रहे हैं, कुछ काम शुरू होने वाले हैं और कुछ काम अगले 1-2 महीने में ही कंप्लीट हो जाएंगे. कुछ नया जैसे सैटिस वगैरह का काम चल रहा है उसमें वक्त है लगेगा, लेकिन वो बड़ा काम है तो इसलिए वक्त लगेगा. तो अलग अलग डेडलाइंस है, टाइमलाइंस है, उसके हिसाब से हम लोग कोशिश करेंगे कि पूरा करें. और कुछ नई चीज़ें हम लोगों को बताई गई है उसकी फिजिबिलिटी हम एग्जामिन कराएंगे. अगर पॉसिबल होगा तो वो भी प्रोवाइड करेंगे. आने वाले मानसून के लिए हम लोग अलग अलग जगह पे जहाँ जहाँ हमारे आइडेंटिफाइड एरियाज़ हैं जहाँ पर की प्रॉब्लम आती है वहाँ पर हम लोगों के काम चल रहे हैं. विभिन्न प्रकार के काम होते हैं इसके लिए. कल्वर्ट क्लीनिंग है, ड्रेन क्लीनिंग है, अलग अलग प्रकार से कार्य किए जाते हैं. ट्री ट्रिमिंग है, ट्री कटिंग है, काफ़ी कार्य रहते हैं, वो सब किए जा रहे हैं और हम अपेक्षा करते हैं. हमारी पूरी कोशिश है कि बिफोर द मानसून हम इन्हें कंप्लीट कर लें. हमारा कोऑर्डिनेशन बाकी एजेंसी से भी चल रहा है. हमारे ऑफिसर सबसे बात कर रहे हैं तो वी आर एक्सपेक्टिंग कि सारा काम टाइम पे हो. ये पंक्चुअलिटी आपने जो पंक्चुअलिटी की जो बात उठाई है, पंक्चुअलिटी के इश्यूज अभी बीच में आते हैं. अभी थोड़ा जो आपने बताया कुछ पीरियड से थोड़े इश्यूज ज़्यादा आ रहे थे. कुछ वर्क्स भी चल रहे हैं, जो नए कार्य हम लोग कर रहे हैं उसके कारण भी थोड़ा कंजेशन हो जाता है. और कुछ गाड़ियाँ जब लेट आती हैं तो उसकी वजह से भी यहाँ पे प्रॉब्लम आती है. बट मैं आपको ये आश्वासन दे सकता हूँ कि हम लोग पूरी कोशिश कर रहे हैं कि इस चीज़ को हम लोग कोशिश करें कि मिनिमम लेवल पे रखें